आज माझ्या बिट्टूने मला एवढं खुश केलं त्याचं कारण देखील तसंच आहे. चला तुम्हाला पुढे सांगते. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर आज आहे 26 जानेवारी. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी बिट्टूला डायरेक्ट 8 वाजता उठवलं. तशी ती 8:30 वाजता उठत असते रोज, पण आज तिला मला ही नऊवारी साडी नेसून द्यायची होती म्हणून मी तिला आज लवकर उठवलं. आणि ती आळसवर आळस देत होती कारण की मी तिला डायरेक्ट झोपेतून उठवलं. तिची अंघोळ केली, ब्रश केला आणि ते उभं केलं. पण ती एवढ्या शांतपणे करून घेत होती ना, तिचे उभे असतानाही डोळे लागत होते, पण तरी ती गपचूप करून घेत होती, कसलाही ठणठण करत नव्हती. मी साडी तिला नेसून देत होती ना, त्यावेळेस तिला जे तिची स्पीच आहे ते देखील पाठ करून घेत होती आणि तिची पूर्ण स्पीच पाठ झाली. ती पण म्हणत असेल आज माझ्या मम्मीला काय झालं, नाहीतर मला 8:30ला उठवते आणि आज लवकर उठवलं. माझ्यासोबत गप्पा गोष्टी, त्यासोबतच तिचं जे स्पीच आहे ते लर्न करत मी तिला मस्त नऊवारी साडी नेसून घेतली. काल मी 2 वेळ प्रॅक्टिस केली नऊवारी नेसायची, तर आज मला अजिबातही जास्त वेळ लागला नाही नऊवारी नेसायला. आणि कालच तिचं सर्व सामान मी बाजूला काढून ठेवलं होतं, जेणेकरून माझा जास्त वेळ वाया जाणार नाही. पटापट मी नऊवारी नेसून घेतली. बिट्टूचा एकच पक्ष फक्त कॅमेराकडे लक्ष. तशी तर मी आज लवकरच उठली होती, पण हिची तयारी करत असताना माझी तयारी राहूनच गेली. म्हटलं जाऊ द्या, माझी तयारी काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, पण हिची तयारी पूर्ण करून देणं हे महत्त्वाचं आहे. आर्यन देखील इथे तयार झालाय. अरे बाबा, मुझे तो बहुत डर लग रहा है. मेरी मम्मी क्या कर रही है, इसको कुछ आता है या नहीं, बस ऐसे ही कुछ कर रही है. चलो देखते हैं आगे क्या कर रही है ये. तो अच्छा, ये तो मुझे टिक्का लगा रही शायद. पर ये क्या हो गया, बीच में से चली गई. अरे आ गई. मुझे तो बहुत डर लग रहा है भाई. नहीं चलो सही से कुछ कर दिया. मी आज आईची वाईफले नायनेचा दिवा घेऊन समजेल प्रकाश बसवलेली शिक्षिका थंडे तू साठलेली त्याले तुझं त्याग तुझ्या हृदयाची आज वल्ली वा सावित्रीच्या किवरूच्या पाते कडे पडायचं पिझ्झा तो मुक्त झाली पाकळ्या. अरे वा, व्हेरी गुड. आज बिट्टूचे पप्पा बिट्टूच्या सोबत आले नाही, तर मी तिला सोडायला गेली. ती म्हणाली मम्मी तू पण तयारी कर. मी म्हटलं बेटा आपल्याला इथेच वेळ झाला तुझं करायला, आता माझी तयारी करायला मला वेळ नाही. मी चेहऱ्याला स्टॉल गुंडाळते आणि चल. मग आमची लाल पांढरी स्कूटी घेऊन आम्ही पोहोचलो स्कूलमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळाने प्रोग्राम सुरू झाला. मी बाहेरच उभी होती कारण मला बघायचं होतं की बिट्टू आज काही बोलणार की नाही, कारण की गेल्या वर्षी ती डॉक्टर झाली होती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये. त्यावेळेस बिट्टूने एक शब्दही बोलला नव्हता आणि आता ती बोलते की नाही, कारण की ती खूप लाजते खूप आणि घाबरते देखील. जशी तिने स्पीच द्यायला सुरुवात केली मी एवढी खुश झाली. मी आहे नाण्याचा दिवा घेऊन समृद्धात प्रकाश पोसणारी तुझ्या रंगाची आज पडली भाग सावित्री उन्हाचा काते कळसकडे पळूपर्यंत तिचं ते स्पीच ऐकून झाल्यानंतर आम्ही जरा तिच्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो. त्यांनी आम्हाला चहा वगैरे ठेवला, चहा पिलो, थोड्या गोष्टी केल्या. त्यानंतर बिट्टूला घरी घेऊन मी आली. घरी आल्याबरोबर जी नऊवारी नेसलेली होती लगेच काढून बाजूला ठेवून दिली आणि आल्या मम्मीला जी स्पीच होती ती परत सांगत होती. तेवढ्यात आमचा आरुदादा स्कूलमधून घरी आला. म्हटलं तिने माहितीये टीचर किती कौतुक करत होत्या तिचं. वाव म्हणत बापरे. रोलीने म्हटलं तुला कशाचं सर्टिफिकेट मिळालं, तुला कशाचं सर्टिफिकेट मिळालं. बघ आरुदादाला कसं सर्टिफिकेट मिळालं मम्मा. कशाचं आहे रे आरुदादा. अरे वा, सिल्वर मेडल. कशाचं आहे रे बाळा. अच्छा, कशामध्ये मिळालं मग तुला, कुठला गेम. इन आउट कोणता गेम असतो. अच्छा, असं जम्प करून इन जम्प करून आउट असं आला ना रू. हा ना, तळ्यात मळ्यात. मेडल तर दादा घेऊन आला, पण दादाचे सर्व मेडल बिट्टूच घालून असते, क्योंकि भाई ने जीता हुआ सब कुछ बहन का ही होता है. सही पकडे हैं. मी घरी आल्यानंतर इथे जाऊन चहा ठेवलेलाच होता माझ्यासाठी. मग काय तो चहा मला घ्यावाच लागला. वाया गेला असता तर अजून टोमने ऐकले असते, त्यापेक्षा तो पोटात गेलेला बरं. तिकडनं आल्यानंतर मुलांसाठी पहिला नाश्ता बनवला पास्ताचा. आजच्या जगीत ना कसं आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की खेटे जोपर्यंत जाऊचे घेणार नाही तोपर्यंत अन्न माझ्या घशाखाली जाणार नाही.
पहिला तर आर्यनसाठी पास्ता बनवला, त्यानंतर फिक्का हा बिट्टूसाठी बनवून घेतला. मी इथे वांगे बटाट्याची भाजी पण बनवून घेतलेला घ्या. त्यानंतर जोपर्यंत आता फेब्रुवारी महिना येत नाही तोपर्यंत आम्ही हे दाण्याची भाजी बनवणं किंवा करणं सोडणार नाही. जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझी अपॉइंटमेंट घेतलेली होती. मग तिकडनं मला हॉस्पिटलमधून फोन आला की लवकर या, मॅडम जाणार आहे. तसंच जेवण झाल्याबरोबर मी माझ्या चेहऱ्याला गुंडाळून घेतलं आणि डॉक्टरकडे आली. आज अजिबातच गर्दी नव्हती. तसं तर आम्ही दोघी सोबत येणार होतो, जाऊ आणि मी, पण जाऊचे कामं राहिलेले होते आणि मला हॉस्पिटलमधून फोन देखील आला की बस आता अर्ध्या तासात तुम्ही या, म्हणून मी एकटीच आली. मग काय इथे माझं परत कार्बन पील झालं. इथे पील झाल्याबरोबर त्यांनी माझ्या चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावून दिलं. गेल्या वेळेस त्यांनी माझ्या चेहऱ्यामध्ये अशी इंजेक्शनसारखी सुई टोचली होती, पण यावेळेस ती सुई नाही टोचली. फक्त बाकीची जी प्रोसिजर होती ती सेम झाली. आणि यावेळेस मी खूप खुश होती, कारण की भाऊ आज यावेळेस मी गेली ना हॉस्पिटलमध्ये तर माझा लवकर नंबर लागला, जास्त वेळच लागला नाही. आता या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते, जर तुम्ही सकाळी जाचाल तर 4 वाजता किंवा 5 वाजता तुम्ही त्या हॉस्पिटलमधून घरी याल. आज हॉस्पिटलमध्ये गर्दी नसल्यामुळे माझा भरपूर वेळ वाचला. इथे मी मेडिकल घ्यायला आली, तर हे मेडिकल झालं होतं 4000 रुपयाला. तर ते 4000 रुपयाचं मेडिकल बघून तर मला तिथे चक्कर आली होती, घेऊ की नाही, कारण की पैसा जातो म्हटलं की मी ना मागं पुढेच करत असते. शेवटी गोष्ट चेहऱ्याची आहे म्हटल्यानंतर मला ते घ्यावंच लागलं आणि मी ते घेतलं. काल बाहेर जायचा प्लॅन फ्लॉप झाला होता, म्हणून आज मी बिट्टूला घेऊन निघाली. चेहऱ्याला पहिला बांधला स्टॉल आणि मग आम्ही दोघी निघालो रिक्षाने जायला. तिने मला एवढं खुश केलं म्हटल्यानंतर माझी वारी होती तिला खुश करण्याची. तसं तर मला आर्यन आणि बिट्टू या दोघांना घेऊन पार्कमध्ये जायचं होतं, पण आर्यनसाठी मी बराच वेळ थांबली. तो गेला होता मित्रांसोबत खेळायला. त्याची वाट बघून भरपूर वेळ झाला. शेवटी मग मी बिट्टूलाच घेऊन निघाली. हे आहे आमच्या अकोल्याचं नेहरू पार्क. तर इथे घेऊन मी बिट्टूला आली आहे. आतमध्ये येण्याआधी तिथे 10 रुपयाचं तिकीट काढलं. आतमध्ये आल्याबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, रमाबाई यांच्या मूर्त्या बघून बिट्टू मला विचारायला लागले की हे कोण आहे. मग थोडा वेळ तिथे थांबली, बिट्टूला सविस्तर त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. पुढे आल्यानंतर आम्हाला हे क्यूटचे रॅबिट दिसले, जे बिट्टू धावत मला घेऊन त्यांच्याकडे घेऊन गेली की बघ ना मम्मी ते कसे झोपलेले आहेत. तिला ॲनिमल्स एवढे आवडतात, डॉग असो किंवा कॅट असो किंवा कुठले रॅबिट वगैरे असो. आज सुट्टी होती म्हटल्यानंतर एवढी गर्दी होती पार्कमध्ये भरपूरच. बिट्टूसोबत कोणी खेळायला नव्हतं, त्यामुळे बिट्टू माझा हात पकडून पकडून मला खेचत होती. 2-3 फेऱ्या आम्ही त्या पार्कमध्ये मारल्या. त्यानंतर ती म्हणाली की चल मम्मी घरी जाऊया. मग तिथे आम्हाला छोटा भीम दिसला, त्यासोबतच हा बाजूचा पण मुलगा, जो त्याचं नाव आता मला आठवत नाहीये की कुठल्या कार्टूनमधला आहे. मग बाजूला एक फेरी मारल्यानंतर आम्हाला भरपूर मुलं आईस्क्रीम खाताना दिसले. मग आम्ही कुठे शांत बसतो. मग बिट्टूने देखील एक आईस्क्रीम मागितली. मला तर खायची अजिबातच इच्छा नव्हती आणि मी खात सुद्धा नाही, कारण की बाहेरचं वातावरण एवढं खराब आहे. मी बिट्टूला सुद्धा म्हटलं की खाऊ नको, बाहेर तुला काहीतरी देते खायला, पण ती कुठे ऐकते. मग मस्त एन्जॉय करत तिने ती आईस्क्रीम फिनिश केली. आज एवढी खुश होती ना बिट्टू, तुम्हाला काय सांगू, एकदम मस्ती करत होती. बिट्टूच्या पप्पाचं ड्युटी जी आहे ना ती पार्कच्या थोडंसं बाजूलाच आहे, त्यामुळे मी त्यांना पण बोलवून घेतलं की तुम्ही पण या, बिट्टू जरा खुश होईल. तर ती खरंच पप्पा आल्यानंतर खूप खुश झाली. तिच्यापेक्षा तर पप्पाच खूप खुश दिसत होते. आता पप्पा आलेत, आम्ही निघालो डोरेमॉनकडे फोटो काढायला. तर बिट्टू म्हणते मला काढायचं नाही आहे, तुमचा फोटो मी डोरेमॉनकडे काढून देते. ये ती म्हणते तुमचा फोटो, तुमच्या दोघांचा फोटो काढून देते म्हणते मी. चल मग आम्ही तिथे 2-3 फोटो पण काढले. पहिला तर आलो होतो त्यावेळेस लगेच म्हणाले की चल आपण जाऊया. आणि मग थोडा वेळ थांबल्यानंतर तिची अजिबातच जायची इच्छा नव्हती. मग आम्ही अजून आतमधलं तिकीट काढलं. मग ती परत तिथे खेळायला लागली. माझ्यापेक्षा उंच झाली, चांगली गोष्ट आहे. यस व्हेरी गुड. हां चाल ना, इथे रॉड आहे ना पकडायला. मी कुठेही गेली ना तर या बिट्टूचा मम्मी का नारा लगे रहो हा नारा कधीच बंद होणार नाही. मी बिट्टूला बाहेर यासाठी घेऊन जात असते की जेणेकरून तिला समजलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक गोष्टीत मम्मी असणं हे गरजेचं नसते. शॉर्टकट मारला. ए बघ पुढे एवढे खेळणी आहेत, पण एवढ्या खेळणीपैकी आम्हाला काहीच खेळायचं नाही. हां फक्त घरी चाल. पकडून ठेव. घाबरू नका, तूच घाबरतेस, पप्पा नाही घाबरत. आणि मी आहे विदर्भातली. आम्ही विदर्भातले लोक कुठेही स्टॉल सोडत नाही, त्यामुळे माझा स्टॉल रात्र झाली तरी चेहऱ्याला आहेच. आता मग अशी खेळत नव्हती ना, आता जायला मन नाही तिचं. चला
घरी जायला निघालो तर बिट्टूचे पप्पा म्हणाले की थांब काहीतरी पिऊन पण जाऊया. तर मग तिथे आम्हाला ऊसाचा रस दिसला, तर चला म्हटलं ऊसाचा रसच पिऊया. पण ते ऊसाचा रस दिसला की मला एकच गाणं आठवलं, रस प्यायला ये म्हणलं माय. घरी आल्यानंतर पनीरची भाजी बनवली, जेवण वगैरे करून घेतले, बिट्टूचं होमवर्क पण घेतलं आणि मग खोलला माझा औषधचा पिठारा, जो बघूनच मला उलटीसारखं होत होतं. कारण की मी जास्त गोळ्या घेणं टाळतच असते, मला अजिबात आवडत नाही गोळ्या घ्यायला. कोणतं ये खाना है, ये खाना खजाना है. तर इथे मी साध्या पाण्याने फेसवॉश करून घेतलं, कारण की आता जी सेटिंग झाली चेहऱ्यावरती, त्यानंतर मॅम म्हणाल्या होत्या की अजिबात 2-3 दिवस तरी फेसवॉश चेहऱ्याला यूज करू नका, म्हणून साध्या पाण्याने फेसवॉश करून घेतलं. त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं. त्यानंतर मी फोन बघत होती, तर आज की ताजा खबर घेऊन बिट्टू माझ्याकडे आली आणि माझ्या कानात काहीतरी फुसफुस करत होती. तर ह्या सिक्रेट गोष्टी आमच्या भरपूर वेळ चालल्या, 15-20 मिनटं, आणि त्यामध्ये असं काही इम्पॉर्टंट काहीच नव्हतं. बिट्टू आपल्या काहीतरी स्टोरी मला सांगत होती बनून. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.